सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. रंग खेळा, सेफ राहा, त्वचेची काळजी घ्या, केसांची काळजी घ्या. आणि मी खूप दिवसानंतर आज हा मेकअपचा व्लॉग शूट करणार आहे. नॉर्मल सिम्पल मेकअप आहे, पण तुम्ही याला रात्रीच्या लग्नात यूज करू शकतात किंवा डे फंक्शनला यूज करू शकतो. ह्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे सगळे प्रोडक्ट्स चे नावं सांगितलेले आहे, लिपस्टिकची शेड सांगितली आहे, आय मेकअप कसा करायचा. खूप सोपा मेकअप आहे ह्यामध्ये. तुम्ही पण हा मेकअप घर बसला एकदम आरामात करू शकता. लॉरियलचं जे कन्सिलर आहे हे खूप छान कव्हरेज आहे याचा. ओके, सो असं आपण पूर्ण फेस कवर करून घेतला आहे. मला असं वाटतं जितक्या मुली आहेत तितक्या मेकअपच्या पद्धती आहे, कारण की प्रत्येक मुलगी जिला जसा जमेल तसा मेकअप करते आणि मला असं वाटतं तेच योग्य आहे. तुम्हाला येतं आहे, जसं तुम्हाला आवडतं आहे, जसं तुम्हाला छान दिसतं आहे आणि जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये मेकअप करा. कन्सिलर लावून झालेलं आहे. आता आपला टर्न आहे फाउंडेशनचा. सो मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे. हे माझं फाउंडेशन एक्झॅक्टली माझ्या स्टोनचं आहे. सो हे बरोबर मॅच आहे. याला छान ब्लेंड करून घेऊ आपण. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही एक ब्युटी ब्लेंडर वापरू शकता, पण कोरडा ब्युटी ब्लेंडर वापरू नका. थोडा डॅम्प वापरा, नाहीतर ते जे प्रोडक्ट असतं ते सगळं त्या ब्युटी ब्लेंडरमध्येच चाललं जातं. सो आता आपण आय मेकअप करणार आहोत. तर मी माझ्या आय मेकअपसाठी जे पॅलेट यूज करते त्याचं नाव आहे दिस फॉरेवर 52 डेली लाईफ फॉरेवर 52. हे मी नायकावरून घेतलं होतं. सो आता मी पहिले माझ्या आईजला मस्त पावडर लावून घेते. तर सगळ्यात पहिले आता आपण हा कलर लावू आज आपण. ओके, हा वाला कलर लावू. सो मी पहिले एक ब्राऊन शेड घेतली आहे. मी इकडे बघून करते. मी पूर्णच आईजला लावून घेते ब्राऊन शेड. ओके, बघा मी कुठून लावते, तुम्हाला दिसत असेल. सगळ्यात सोपा मेकअप आहे, सगळ्यात सोपा. म्हणजे त्याला काही नियम नाही, काहीच नाही. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आणि ॲक्च्युली काय माहिती का, मुलींना देवाने नॅचरलीच सुंदर बनवलेलं आहे. पण मेकअप ही फक्त एक आवड आहे. कोणाला करायला आवडतं, कोणाला आवडत नाही, कोणाला जमत नाही, कोणाला वेळ नसतो, कोणाला इंटरेस्ट नसतो. ओके, सो आपल्या दोघं डोळ्यांना आता मी हा बेसिक ब्राऊन कलर लावलेला आहे. बघा मी दाखवते. ओहो, हा कलर मी सो मी 2 कलर पण लावले माझ्या आईजला, आणि ते 2 कलर 2 वेगळे कलर आहे असं समजत पण नाही आहे, बिकॉज मी त्यांना ब्लेंड केलेलं आहे ऑब्वियसली. सो मी पहिला कलर हा लावला होता आणि दुसरा कलर मी हा डार्क ब्राऊनवर मी हा लाईट पिंक कलर लावला आहे. सो आता आपण स्मोकी आईज करणार आहे. त्याच्यासाठी मी ही पेन्सिल वापरणार आहे. ही आहे फ्रॉम द ब्रँड रिकोड कॉस्मेटिक्सची ही पेन्सिल आहे. 700 किंवा 800 रुपयाचं हे काजळ आहे, पण खूप छान आहे. बिलकुल पण स्मज होत नाही, खूप छान लॉंग लास्टिंग राहतं. सो तुम्ही ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही खूप छान पेन्सिल आहे. तर याला लायनर म्हणून लावणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला स्मज करणार आहे, बिकॉज आपल्याला स्मोकी आईज लुक करायचा आहे. ओके, सो ही पेन्सिल मी आत्ता लावून घेतलेली आहे. आणि मला जर आता स्मोकी आईज लुक क्रिएट करायचा नसेल तरीसुद्धा जर मी हीच पेन्सिल ॲज अ आयलायनर म्हणून पण लावली किंवा याच्यावरच जर मी माझं आयलायनर लावून घेतलं तरीसुद्धा माझा आय मेकअप हा कंप्लीट होऊन जाणार आहे. ओके, बट मला थोडा वेगळा लुक क्रिएट करायचा आहे, म्हणून मी आता याला या ब्रशने स्मज करून घेते. जर तुमच्याकडे हा ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने पण करू शकता. एकदम थोडंसंच, खूप जास्त त्याला हे नाही करायचं असं. आपण आता काजळ लावून घेऊ. बघा किती मेजर डिफरन्स दिसतोय दोघं डोळ्यांमध्ये. किती सुंदर दिसतोय हा डोळा जिथे मी काजळ आणि ते लायनर वगैरे लावल्याने हा डोळा किती इनकम्प्लीट वाटतोय. ते माझ्या डोळ्यांच्या खाली पण मी ही वॉटर लाईन जी आहे ना त्याच्यात थोडंसं किंचित खाली पण मी हेच काजळ थोडंसं लावणार आहे, जेणेकरून मी ते स्मज करेल तर माझा डोळा थोडा आणखी मोठा दिसेल. ओके, आपण तर थोडंसं पसरवून घेते फक्त.
ओके, आता मी माझे आयब्रोज फिल करा. डोळे खूप छान दिसत आहे पण माझे आयब्रोज थोडे डल वाटत आहे त्याच्यापुढे. सो आपण आता आयब्रोज सेट करून घेऊ. आयब्रो डिफायनर ओके आहे फ्रॉम द ब्रँड पॅक कॉस्मेटिक्स. नेक्स्ट स्टेप आहे आता आपण हे जे आहे काउंटर आहे हे वेट अँड वाईल्ड ब्रँडचं आहे. याच्यात दुसऱ्या साईडला हायलायटर आहे पण ते ही लाईन इथे. ओके, ह्या लाईनपासून डायरेक्ट इथे लावायचं. हे इथून इकडे लावायचं. ओके, मुळे तुमच्या चेहऱ्याला छान शॅडो येते. ओके, आणि तुमचा चेहरा छान स्लिम ट्रिम दिसतो मस्त. सो मी आता इथे 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 आणि इथे इथे इतक्या जागांवरती मी कॉन्टरिंग केलेलं आहे. ओके, आपण ते ब्लेंड करून घेऊ. हा ब्रश मी फक्त असा केलाय, असा बारीक. आणि सो आता आपण काय केलेलं आहे, माझ्या स्किनपेक्षा एक टोन लायटर स्किनचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ते मी आता इथे ह्या भागात जिथे जिथे मी कॉन्टरिंग केलं आहे त्याचा एक्स्ट्रा भाग दाबण्यासाठी मी ते करणार आहे. ओके ओके, त्याच्यासाठी मी थोडा वेगळा ब्रश वापरला आहे. ओके 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 ओके, त्याच्याने काय होईल माहिती का, माझा मी जो पण मेकअप केलेला आहे ना तो अजून जास्त हायलाईट व्हायला लागेल. कारण की आता माझं काय होईल, मी हे लाईट कलरचं कन्सिलर जे लावलेलं आहे ना त्याच्याने आता मी जिथे जिथे कॉन्टरिंग केलेलं होतं तो भाग आता अजून जास्त हायलाईट होऊन जाईल. बघा तुम्ही बघितलं द डिफरन्स. फाउंडेशन मी सगळीकडे म्हणजे तुम्ही बघितलं मी किती कमी लावलं आणि पूर्ण फेसवरती मी त्याला म्हणजे ब्लेंड करून घेतलं छान. ओके, सो ब्लश लाव मस्त. थोड्या थोड्याने स्टार्ट करा. असं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त याच्यासाठी नाही आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर काय होतं मी सांगते, जेवढं पण प्रोडक्ट तुम्ही असं दाबून दाबून घेतलेलं असतं ते डायरेक्ट पहिला स्पॉट इथेच येतं जिथे तुम्हाला लावायचं आहे आणि मग ते रब करणं किंवा इरेज करणं खूप मोठा टास्क होऊन जातो कारण की पूर्ण मेकअप त्याच्याने खराब होऊ शकतो. म्हणून हे डॅब करून एक्स्ट्रा प्रोडक्ट काढूनच घ्यायचं. ओके, बघा मी इतकं सांगितलं तरी पण माझं थोडंसं जास्त झालेलंच आहे. बट नो वरीज, मी त्याला कंट्रोल करून घेते आता. हे पण आपलं झालेलं आहे. आता आपण हायलायटर लावू. ओके, हे पण माझं वेट अँड वाईल्डचंच हायलाइट. आपण परत आईजकडे जाणार आहोत. आता ब्लिनचं आहे न्यूयॉर्क काय आहे कोलोसल बोल्ड लायनर ब्लॅक कलरचं, ते तुम्ही यूज करू शकता. ते पण लावू शकता, ते पण खूप छान राहतं म्हणजे. सो मी आता लायनर लावून घेते. ओके, आता माझं लायनर जे होतं लावून झालं आहे ते मी ड्राय पण झालं आहे बऱ्यापैकी. सो मी आते आता मी काय केलं, मी जो हा कलर होता, जो कलर मी पहिले बेसिक कलर म्हणून लावला होता आय शॅडोला, तोच कलर मी आता इथे इथे लावून घेतला. बघा है ना. त्याच्याने काय झालं आता की मी लेन्स पण लावल्या नाही पण तरी पण माझा आय मेकअप किती छान आणि किती बोल्ड आणि किती मस्त उठावदार दिसतोय. सो आता नेक्स्ट स्टेप आहे, आपण मस्कारा लावून घेऊ. हा मस्कारा आहे पॅनोरमा. ओके, लॉरियलचा आहे, छान आहे. तुम्हाला जर लॅशेस लावायच्या नसतील पण तरी पण तुम्हाला छान ब्युटिफुल आईज पाहिजे असतील तर त्याच्यावरच तुम्ही मस्काराचे
सुकल्यानंतर म्हणजे मस्कारा अप्लाय केल्यानंतर जेव्हा मस्कारा सुकतो तेव्हा तुम्ही याच्यावर मस्काराचे अजून 1 किंवा 2 कोट एक्स्ट्रा लावू शकता. सो आता आपण मस्कारा पण लावून झालेला आहे. आता आहे फायनल आणि फेवरेट पार्ट, तो म्हणजे लिपस्टिक. सो मी लिपस्टिक आज इथे काढून ठेवलेली आहे. नवीनच लिपस्टिक आहे माझी, मेबलिन सेन्सेशनलची आहे. नायकावरती सेल चालू होता, त्याच्यात मला ही 429ला भेटलेली आहे. फर्स्ट टाईम तुमच्यासमोरच ओपन केली आहे. लेट्स सी कशी दिसते, म्हणजे कशी शेड आहे. ओके, सो आता आपण पहिले लिप्सला आउटलाईन करून घेऊ. आलेली आहे. हे जे ही जी पेन्सिल आहे, इथे मी काय करणार आहे तो ना, इथे मी थोडंसं लिपला असा उंचवटा देणार आहे, ज्याच्याने लिपस्टिक आपली अजून छान लिप्स जे आहे आपले छान फिलर किंवा फुलर लिप्स दिसतील. ओके, मग मी काय केलं, मी सगळ्यात पहिले असाच शेप काढला है ना, आणि सेम इकडे पण. ओके, सोप्या भाषेत तुम्ही इथे एक असं आणि असं हार्ट करू शकता. ओके, थोडा डार्क कलर आहे म्हणून मी एकदम कमी यूज करते. आता मी काय करणार आहे, वेट अँड वाईल्डचीच एक डार्क रेड कलरची लिपस्टिक आहे, हिला मी फक्त असं असं करून घेणार आहे. ओके, ओके, आणि आता त्याच्यावरती मी हा वाला कलर लावणार आहे, स्टॉप ऑन रेड. ओके, हा पण एक रेडच कलर आहे. बघा, सो अशा प्रकारे आपला एकदम परफेक्ट मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. मस्त बघा तुम्ही. एक स्टेप बाकी आहे, सेटिंग स्प्रे, आणि तो मारायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही जो पण मेकअप केला आहे तो थोड्या वेळाने सगळा बहने लगता है, वो बह जाएगा. भावनाओं में बहेगा या नहीं वो पता नहीं, बट वो बह सकता है. ओके, सो आपला मेकअप जो आहे तो छान पूर्ण वेळ टिकून राहावा आणि खराब नाही व्हावा म्हणून आता आपण सेटिंग स्प्रे मारून घेऊ. हा जो आहे हा फ्लॉर्मर ब्रँडचा सेटिंग स्प्रे आहे, इथूनच घेतलेला आहे मी हा. सो आपण कुठला पण यूज करू शकता, जो पण तुमच्याकडे असेल तो. ओके, सो आता आपण लांबून सेटिंग स्प्रे मारायचा आहे. ओके, सो दॅट्स इट. मला पूर्ण मेकअप करून इथे झालेला आहे. बघा किती छान फिनिश आलेली आहे माझ्या मेकअपला. माझे लिपस्टिक, आयब्रोज, आय मेकअप मी. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत